विचारत नाही। ज्यावेळी तिथे आंदोलन झालं भाईंदरमध्ये तेव्हा त्यांना पब्लिकने हाकलवून लावलं। पहिला आपला मतदारसंघ सांभाळा आणि मग पुढे या ना। खाली येऊन मंत्री येणार आणि लोकांना आश्वासन देणार। फक्त आजपर्यंत भाजपने आश्वासन दिले, काम काय केले? काम पूर्ण काय केले? 5 लाख भाजपमध्ये पटतच नाही। जे शिंदेनी जे आमच्याबरोबर गद्दारी केली आणि गद्दारी करून जे गेले, आता त्यांना कळले भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा काय लॉस होणार आणि काय फायदा। परिवहन मंत्री येतील आणि त्याच्यामुळे परिस्थिती सुधारेल असं मुळीच झालेलं नाही। आज हे सरकार स्थापन होऊन कित्येक दिवस झाले। मंत्र्यांचं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? कोणी ओम फट स्वाहा करतंय, कोण आणखीन काय करतंय। कुणालाच या नागरिकांचं या ज्यांनी मतं दिली यांना सत्तेवर नमस्कार। आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत महानगरपालिकेजवळ। आजचा मुद्दा आहे निष्क्रिय सरकारबाबत। गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे वसई विरारमध्ये बऱ्याच उलाढाली झाल्या। याच्यामध्ये विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि निष्पाप 17 जणांचा जो आहे तो मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेनंतर सरकारला जाग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वसई विरारकडे निवडणुका नसताना कोणी ढुंकूनही न बघणारे मंत्र्यांची ये आता सुरू झालेली आहे। एका बाजूला जे घटना घडल्यानंतर गिरीश महाजन येऊन गेले, त्यानंतर त्वरितच गणेश नाईक येऊन गेले। गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत, परंतु वसई विरारमध्ये त्यांचे किती दौरे आहेत हे मोजण्यासारखं आहे। जेव्हा गणेश नाईक इथे येतात, अचानक इथे प्रताप सरनाईक त्याच दिवशी येतात, प्रकृती हॉस्पिटलमध्ये जे आहे ते रुग्णांना बघतात आणि त्यानंतर जो आहे तो एक जनता दरबार घेतात। गेल्या काही दिवसांमध्ये प्रताप सरनाईक यांचे जनता दरबार वाढलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गणेश नाईक यांचे जनता दरबार वाढलेले आहेत, परंतु पालघरची जनता आजही मूलभूत प्रश्नांसाठी लढते। रस्ते नाही आहेत। गणेश उत्सव आधी आपल्या गणपती बाप्पाला आपण कसं आणलंय सगळ्यांना माहिती आहे। पाण्याची समस्या आहे। इतकंच नाही तर बाप्पाच्या आगमनाच्या 1 दिवसाआधी 17 निष्पाप जीव जातात आणि 48 तास हे शोधकार्य सुरू राहतं आणि 17 मृतदेह आपण आपल्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिले। या संपूर्ण घटनेनंतर जे आहेत ते काम करणारे पालकमंत्री आणि काम करणारे परिवहन मंत्री या ठिकाणी येतात, परंतु वसई विरारची परिस्थिती काही सुधारलेली नाही आहे। आपल्याला माहिती आहे 2 दिवसापूर्वी देखील विरारमध्ये एका इमारतीमध्ये जो आहे तो स्लॅब पडला। मग नेमकं काय चाललंय वसई विरारमध्ये? इतका सगळं होत असताना आता नेमकं हे सरकार इथे येऊन काय दाखवण्याचा प्रयत्न करते असा प्रश्न आज शिवसेना उभाटा या ठिकाणी विचारत आहे आणि पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी हे संपूर्ण पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। जर आपण नीट हे वाचाल, या ठिकाणी बोर्ड वाचाल तर एक कलंकित मंत्रालय मंत्री आहेत, त्यानंतर निष्क्रिय सरकार आहे, राजीनाम्याची मागणी ही केली जात आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा सरकार कडून जे ते त्रास वाढत जातात, लोकांवर अत्याचार वाढत जातात, तेव्हा नेपाळमध्ये काय परिस्थिती झाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर भारतामध्ये देखील कुठेतरी आता तशीच परिस्थिती होताना दिसून येत आहे। हे सगळे जे आहेत आता इथे निषेध का करतायत, त्याचं मुख्य कारण काय आणि का हे सरकार निष्क्रिय सरकार आहे असं वाटतं शिवसेनेला? आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मग काय सांगाल या संपूर्ण मुद्द्यामध्ये? आता विजयनगरचा मुद्दा झाला, त्यानंतर सगळीकडून बहुजनकडून पण सतत हे वाक्य सांगण्यात येते की भाजप आणि शिंदेमध्ये चढाओढ दिसून येते। काय सांगाल? बघा, त्यांच्या चढावडीमध्ये ते जनतेचा दिशाभूल करतात। आज जे इथे जनता दरबार भरलेला आहे त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे? विरार वसईचा विकास काय करणार आहेत? पहिला तर प्रताप सरनाईकला त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणी विचारत नाही। ज्यावेळी तिथे आंदोलन झालं भाईंदरमध्ये तेव्हा त्यांना पब्लिकने हाकलवून लावलं। पहिला आपला मतदारसंघ सांभाळा आणि मग पुढे या ना, असं आमचं मत आहे। प्रताप सरनाईक सतत म्हणतात की क्लस्टर आणि SRA सारख्या योजना वसई विरारमध्ये आल्या पाहिजेत, पण ते किती शक्य आहे? अनधिकृत इमारतींचं जाळं इतकं आहे की कारवाई हे करू देत नाहीयेत आणि नंतर म्हणतात SRA पण आणणार। नेमकं काय चाललंय मंत्री? SRA आलं तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु हे लोकांची दिशाभूल करतात। आज ज्या पद्धतीने आता तुम्ही आता सांगितलं जे विरारमध्ये जी घटना घडली त्या लोकांना फक्त 1 महिन्यासाठी म्हाडामध्ये दिलेलं आहे, मग त्यांना कायमस्वरूपी तुम्ही बंदोबस्त का करून देत नाही? त्याच्याकडे बघा। खाली येऊन मंत्री येणार आणि लोकांना आश्वासन देणार। फक्त आजपर्यंत भाजपने आश्वासन दिले, काम काय केले? काम पूर्ण काय केले? 5 लाखाचं आश्वासन गिरीश महाजनने दिलेलं आहे। किती लोकांना पैसे दिले? जर त्यांना 5 लाख रुपये दिले तर ते कुठेही चालीमध्ये सुद्धा रूम घेऊन राहतील। मग द्या ना, देत का नाही? फक्त आश्वासन देऊन निघून जातात। येणाऱ्या निवडणुकांमध्ये बहुजन आहे, शिवसेना उभाटा आहे, हे भाजपचे विरोधी आहेतच, पण आता तुम्हाला असं वाटतंय का की येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गट पण भाजपचा विरोधी होऊन जाईल? शिंदे आणि भाजपमध्ये पटतच नाही। जे शिंदेनी जे आमच्याबरोबर गद्दारी केली आणि गद्दारी करून जे गेले, आता त्यांना कळले भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा काय लॉस होणार आणि काय फायदा होणार आहे। त्यांच्या चेहऱ्यावरती बघा ना, शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरती बघा रौनक आहे का? जेव्हा ते नगररचना मंत्री होते तेव्हाचा चेहरा बघा आणि आताचा चेहरा बघा। मग शिंदेंना वाटतंय चुकल्यासारखं? चुकलेत, सांगणार कोणाला? चुकलेत। आणि पुन्हा शिवसेनेचे चांगले दिवस विरार वसईमध्ये 100% येणार, तुम्हाला मी इथे आश्वासन देतो। तुम्हाला विचारू इच्छिते, परिवहन मंत्री आहेत, वसई विरारचं असं कोणतं खातं आहे जे परिवहन मंत्री आहेत ते सगळं मिळून ठीक करू शकतात? नाही, विषय असा आहे की परिवहन मंत्री लोकदरबार घेण्यासाठी येत आहेत
खरं म्हणजे भाजप आणि त्यांच्यामध्ये जी कुरघोडी चालू आहे सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये, त्याचा एक स्पर्धा ही इकडे आज होते. त्याच्यामध्ये खरं म्हणजे परिवहन मंत्र्यांचा इतर विषयांशी नाही, त्यांच्या विषयांशी संबंध आहे. पालकमंत्री जर असते तर त्यांच्याकडे वैधानिक पद आहे, मुख्यमंत्र्यांकडे वैधानिक पद आहे, ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये बघू शकतात. परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या खात्यापुरतं बोलावं. वसई तालुक्यामध्ये अर्नाळा, वसई आणि नालासोपारा 3 बस डेपो आहेत. त्यांची अवस्था किती खराब आहे, त्या बस डेपोमधल्या शौचालयांची अवस्था किती खराब आहे, त्या बस किती गळक्या आहेत, किती पत्रे सडलेले आहेत, आपल्याला रस्त्यावर फिरताना ते दिसतं. त्यांच्या खात्यामध्ये 4-6 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एका शिवशाही बसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला होता. त्या महिलेला कितपर्यंत त्यांनी न्याय दिला, या अशा गोष्टींवर त्यांनी बोललं पाहिजे. ते लोकांना काय इकडे लोकदरबार घेऊन हे करणार आहेत परिवहन मंत्री. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही मागणी अशी करतोय की घटनाविरोधी जे सरकार आहे, जे घटनाविरोधी सरकार आहे, त्यांनी एक घटनाविरोधी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. तो कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या विरुद्ध आहे, लोकशाहीच्या विरुद्ध आहे. उद्या तुमचा आमच्या सरकारवरचा बोलायचा हक्क बंद होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी आणि जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. या संपूर्ण घटनेमध्ये तुम्हाला वाटतं की काळे झेंडे दाखवून काय होऊ शकतं पुढे? नाही, निषेधाचं एक जर लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांचे विचार त्यांनी आणले, करत असलेले जे उपक्रम आहेत ते जर जनतेला पटले नाहीत, विरोधी पक्षांना पटले नाहीत, तर विरोधी पक्षांना तो अधिकार आहे. कायदेशीर मार्गाने आम्ही करतोय, पोलिसांशी आम्ही चर्चा केलेली आणि कायदेशीर मार्गाने करतोय. आता त्याची किती नोंद घ्यायची, किती दखल घ्यायची, ह्या निर्डावलेल्या शासनाने ठरवायचं आहे. नक्की. तुम्हाला विचारेन की जी घटना घडली, 17 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर तुम्हाला वाटत नाही का की अचानकच मंत्र्यांची ये-जा वसई विरारमध्ये वाढली आहे? त्यापूर्वी कुठे होते? यापूर्वी आहे ना ते गद्दारीमध्ये होते आणि टेस्ला घेतली आहे ना ती 50 खोक्यामधून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता ते नातवंडांना फिरवण्यासाठी टेस्ला घेतलेली आहे. फक्त लोकांचा जीव जातो आहे त्याच्याबद्दल त्यांचं काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या उभवायच्या आहेत, त्यांना सत्ता उपभोगायची आहे. आणि हा जो नवीन कायदा आणला जातो आहे जनसुरक्षा कायदा, त्या कायद्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामुळे ह्यांना हा जनता दरबार घेण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. आणि ह्या प्रथा सरनाईक नाही, ज्या आता आमच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितलं की ज्या अर्नाळा, वसई, नालासोपारा ह्या बस डेपो आहेत त्यांची जी दुरवस्था झालेली आहे ती दुरवस्था कधी सुधारणार ह्याच्याबद्दल पहिले सर्वांनी त्या सरकारने आणि या मंत्र्यांनी या जनतेला आश्वासित करावं आणि मगच त्याच्यावर निर्णय घ्यावा. नुसतं जनता दरबार घेतल्यामुळे लोकांमध्ये सहानुभूती वाढणार नाही, उलट सहानुभूती संपणार आहे आणि संपणारच आहे ती. कारण ह्या सहानुभूतीमुळेच आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची परिस्थिती याहून चांगली सुदृढ होणार आहे आणि त्याच्यानंतर हे सगळे जे गद्दारी केलेले मंत्री आहेत हे भिकेला लागणार आहेत. मॅडम, तुम्हाला विचारू इच्छिते, आता शिवसेना उभाटाने जो निषेध केलेला आहे परिवहन मंत्र्यांचा, तर परिवहन मंत्र्यांच्या येण्याने वसई विरारचे दिवस सुधारणार असतील, जनता दरबार होत असेल तर का निषेध केला जातोय? सगळ्यात पहिलं मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि पदाधिकाऱ्याचं अभिनंदन करते की आज महाराष्ट्रातल्या निष्क्रिय सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. आणि परिवहन मंत्री येतील आणि आज आम्ही काळे झेंडे दाखवले आणि परिवहन मंत्री येतील आणि त्याच्यामुळे परिस्थिती सुधारेल असं मुळीच झालेलं नाही. आज हे सरकार स्थापन होऊन कित्येक दिवस झाले. मंत्र्यांचं काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे. कोणी ओम फट स्वाहा करतं आहे, कोण आणखीन काय करतं आहे. कुणालाच या नागरिकांचं, या ज्यांनी मतं दिली यांना सत्तेवर बसवलं त्यांचं यांना काही पडलेलं नाही. आणि त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज आपल्या वसई विरारमधल्या नागरिकांची आहे. थोडा पाऊस पडला की आपण गळ्यापर्यंत बुडतो. ही काही परिस्थिती आपण कुठच्या राज्यात राहतोय आणि यासाठीच आज आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत. निषेधामध्ये काळे झेंडे दाखवले जाणार आहेत पण पोलिसांनी बाहेरच अडवलेला आहे. त्यामुळे सरनाईक जर दुसऱ्या रस्त्याने आलेच तर त्यांच्यापर्यंत कदाचित हा निषेध पोहोचेल तर कशा प्रकारे पुढे पोहोचवणार निषेध? हात बघा, आज आम्ही जो इथे निषेध करायला आलेलो आहोत, पोलिसांचं कर्तव्य आहे की इथली शांतता आणि सुरक्षा टिकवणं. आणि एक जनतेचे प्रतिनिधी, जनतेमध्ये आम्ही सातत्याने राहत असल्यामुळे त्यांच्या भावना त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आमचं काम आहे. आम्ही आमचं शांततेने आंदोलन करणार. आम्ही कालच पत्र दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत आमचा निरोप कालच पोहोचलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे मॅडम की आता जसं की म्हटलं जातं आहे की राजीनामे आता जे आहेत ते सरकारने दिले पाहिजे, तर काय वाटतं कुठेतरी इतक्या दबावानंतर सरकारला जाग येईल? हे
जागा कोण होतं? जो झोपलेला असतो तो जागा होतो. ज्याने सोंग घेतलंय तो कधी जागा होत नाही. पण आम्ही आमचे प्रयत्न तर चालूच ठेवणार आहोत. नक्की. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे जे ते परिवहन मंत्री गेल्या काही 2 आठवड्यामध्ये अगदी दुसरी फेरी असेल आणि सतत जे आहेत ते आता महानगरपालिका निवडणुका जशा जवळ येत आहेत कुठेतरी भूल तापा देण्याचं प्रकरण जनतेला चाललं आहे असं शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु याच्यामध्ये आणखी एक मुद्दा पाहण्यासारखं असेल. गेल्या काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी देखील हाच आरोप लावला होता की भाजप आणि शिंदे गटामध्ये पालघरमध्ये जे ते चढाओढ पाहायला मिळते. कारण जेव्हा पालघरच्या जिल्ह्यामध्ये जे आहेत ते भाजपामध्ये शिंदे गटाच्या मोठ्या संख्येने जे आहे ते जेव्हा पक्षप्रवेश केला होता तेव्हा कुंदन संखे यांनी देखील त्यांच्यावर मोठे आरोप केले होते आणि आता जे आहे ते पुन्हा एकदा वसई विरारमध्ये चित्र पाहायला मिळते. त्याच्यामुळे वसईमध्ये जेव्हा निवडणुका येणार तेव्हा शिंदे आणि भाजपमध्ये कशा प्रकारे शर्यत लागेल हे पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.